प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास प्रेमाचे अभिवादन. उत्पत्ती 1 आणि 1 मधील वचनामध्ये आपण वाचत आलो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. निर्मिती व निर्माण करता देवाची स्तुती असो, ज्याने इतकी सुंदर, सुव्यवस्थित व सुपीक सृष्टी निर्माण केली. तसे पाहता काही जण सुंदर सृष्टीला पर्यटक म्हणून भ्रमण करून आनंद लुटू पाहतात, तर काही सुव्यवस्थित सृष्टी म्हणून नवीन नवीन शोध लावून नावलौकिक मिळवू पाहतात, तर इतर काही या सुपीक सृष्टीतून उत्तमातलं उत्तम ते उपजवून उपजीविका करतात आणि त्यात काही वावगं नाही. पण प्रियांनो, कधी निर्माण करणाऱ्या देवाच्या हेतू उद्देशांचा आपण विचार केला का? रोमकरास पत्र 1 अध्याय 19 ते 22 वचनात बायबल असे म्हणते, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. प्रियांनो, की आपण त्याचे अदृश्य सनातन सामर्थ्य व देवपण ओळखून घ्यावे व देवाचे गौरव करावे. का? कारण नंतर या बाबतीत कोणीही कोणतीच सबब निमित्त सांगू शकणार नाही. म्हणजे काय? म्हणजे शास्त्र म्हणते, सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवास उणे पडले आहेत. म्हणून निर्मिती म्हणून निर्माणकर्त्याला ओळखणे हे एक, पण त्या देवाजवळ येऊन आपल्या सर्व पापांची कबुली करून सोडून देऊन गमावलेले गौरव परत मिळण्यासाठी सर्व गौरवाचा प्रभू येशू ख्रिस्त, जो आपल्या पापांच्या क्षमेसाठी मरण पावला व पुन्हा उठला, त्यावर विश्वास ठेवून आत्ता त्याला प्रभू म्हणून जीवन दिल्यास माहिती आहे काय? शास्त्र म्हणते, जे कोणी ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत ते नवी उत्पत्ती आहेत. 2 करिंथ 5:17. आपण त्या नव्या सृष्टीमध्ये आहात का? आत्ता येणार का? प्रभू आपले खरोखर सहाय्य करो. आमेन.